पुण्याच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारना पहिल्या दिवशीपासून अतिशय सुंदरपणे वाचवण्यात येते। त्याच्यात आपण बघितलं FIR मध्ये त्यांचं नाव नाहीये, खारगे समितीचा अहवाल आज तगायत दाखल नाहीये आणि प्रत्येक ठिकाणी त्याला वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना दिसते। 2 दिवसापूर्वी पार्थ पवारनी मला राज्यसभेत जायचं असं जेव्हा म्हटलं तेव्हा खरंच संताप आला की ज्या मुलाचे वडील अगदी आत्ता गेलेले असताना या मुलाला स्वतःचं राजकारण सुचत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। आणि असा व्यक्ती ज्यांनी 1800 कोटीची सरकारी जमीन लाटण्याचा व्यवहार केला आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे। त्याला कुठच्याही प्रकारे राज्यसभेत मी जाऊ देणार नाहीये, त्याच्या विरुद्ध लढणार आहे। त्याची माहिती घ्यायला जेव्हा पोलिसांकडनं माहिती मिळाली आता कळतंय की चार्जशीट सुद्धा EOWनी फक्त आणि फक्त शीतल देशवानी विरुद्ध केली आहे। म्हणजे कारवाई केल्यासारखं दाखवण्यासाठी शीतल देशवानी विरुद्ध चार्जशीट आहे, पण अमेडिया विरुद्ध, दिग्विजय विरुद्ध, पार्थ विरुद्ध कुठलीही कारवाई आज तगायत केलेली नाहीये। इन्क्वायरी चालू आहे असं सांगण्यात येत आहे। याच्यावरनं राजकारणाची जी किळसवाणी घाण करून ठेवली आहे महाराष्ट्रात ते आता सरळ म्हणजे दलालाचा अड्डा झाल्यासारखं महाराष्ट्र सध्या झालेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।